नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे गुड न्यूज आहे। खुशखबर लाडक्या बहिणींनो, तुमची जर ई-के-वाय-सी चुकलेली असेल तर तुमच्यासाठी आता एक संधी पुन्हा मिळणार आहे। ती सुद्धा ऑनलाईन पोर्टलद्वारे तुमची के-वाय-सी दुरुस्ती होणार आहे। त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओला लाईक देखील करा। मैत्रिणींनो, आजच जी आर आलेला आहे। 6 फेब्रुवारीचा हा जी आर आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीची ही नवीन अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजेल। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार शासनाला विनंती केली होती की के-वाय-सी पोर्टल लवकरात लवकर ऑनलाईनच सुरू करा, कारण ऑफलाईन के-वाय-सी करणं शक्य नव्हतं। अंगणवाडी ताईंनी सुद्धा नकार दिलेला होता आणि लाखो महिला अशा आहे ज्यांची के-वाय-सी चुकलेली होती, तर ऑनलाईन के-वाय-सी दुरुस्ती जर केली तर त्यांचं लवकरात लवकर नाव लाडकी बहीण या यादीमध्ये अपडेट होईल आणि त्यांना त्यांचा लाभसुद्धा मिळेल। तर सरते शेवटी आपल्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे। त्यासाठी आपण आदिती तटकरे ताई यांचं मनापासून आभार मानू। जी आर आपण सविस्तर जाणून घेऊ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत इथे दिनांक दिलेली आहे 6 फेब्रुवारी 2026। तर आजचीच ही तारीख आहे आणि जस्ट थोड्या वेळपूर्वी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर। आणि पोर्टलसुद्धा आपल्यासाठी ऑनलाईन एकदा उपलब्ध होणार आहे, म्हणजे आपण स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा के-वाय-सीची दुरुस्ती करू शकतो। तर मैत्रिणींनो, ही संधी आता सोडू नका, कारण ही एकदा तुम्हाला संधी मिळालेली आहे। त्या संधीचं तुम्ही नक्की सोनं करा, म्हणजे तुमचा लाभच सुरू राहायला पाहिजे। जोपर्यंत ही योजना आहे तोपर्यंत तुम्हाला सुरळीत लाभ मिळाला पाहिजे। त्यासाठी आपल्याला व्यवस्थित के-वाय-सी करायची आहे आणि के-वाय-सी कशी करायची आहे याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे। तसा हा जी आर खूप मोठा आहे, इतका जी आर वाचण्याची इथं काहीच गरज नाही। महत्त्वाचा पॉईंट इथे आपण बघणार आहोत। शासन परिपत्रक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा करो याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे। अशा लाभार्थ्यांसाठी महिलांसाठी ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आहे। तर या पूर्ण शासन परिपत्रकाचा अर्थ असा आहे की ज्या महिलांची के-वाय-सी चुकलेली आहे, चुकीने त्यांनी जे आहे सरकारी नोकरदार हे ऑप्शन होय क्लिक केलेलं आहे, परंतु तिथं नाही क्लिक करायचं होतं, कारण ते कन्फ्युजन प्रश्न होते। महिलांना के-वाय-सी करताना ते प्रश्न कन्फ्यूज झाले, तर त्यांचं ऑप्शन निवडताना किंवा पर्याय निवडताना ई-के-वाय-सी चुकलेलं आहे। त्यामुळं त्यांना आता ऑनलाईन पोर्टल एकदा संधी दिलेली आहे। ऑनलाईन पोर्टल सुरू करून शासनाने त्यांना एकदा संधी दिलेली आहे आणि त्यांना 31/3/2026 पर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत के-वाय-सी करता येणार आहे। ही के-वाय-सी दुरुस्ती लवकरात लवकर तुम्हाला करता येणार आहे आणि पोर्टलसुद्धा लवकरात लवकर सुरू होईल। तर के-वाय-सी दुरुस्तीची सविस्तर व्हिडिओ आपण इथे घेऊन येणार आहोत। त्यासाठी मैत्रिणींनो, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नेक्स्ट टाईम जर तुमची के-वाय-सी दुरुस्ती करायची असेल तर ती चुकणार नाही। योग्य व्हिडिओ बघूनच के-वाय-सी दुरुस्ती करा। व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि पुन्हा एकदा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांचे मनपूर्वक आभार मानते, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेचा आवाज उठवलेला होता आणि त्याला यश मिळालेलं आहे। वारंवार आपण विनंती केली होती शासनाला की बहिणींसाठी परत एकदा तरी पोर्टल सुरू करावं। मैत्रिणींनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओला लाईक करत चला। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेविषयी कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन। धन्यवाद।